जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत एक एक चिंतन करत आहोत आणि मला अत्यंत आनंद होतोय की अनेक लोक हे जे आपण प्रसारित करत आहोत ते अतिशय आत्मीयतेने ऐकत आहेत. आपण सगळेजण ह्याच्यामध्ये सहभागी झालात म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित एक एक चिंतन पुष्प गुंफत जाणार आहोत. आपल्या सगळ्यांचा हे आयुष्य जगत असताना उद्देश हाच आहे की आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने जगायचे आपल्याला. पण हे जगत असताना ज्या अनंत अडचणी येतात, मन अस्थिर होतं, अशांत होतं, मार्ग सापडत नाही, साधना करावीशी वाटते, उपासना करावीशी वाटते, पण कशा पद्धतीने ती व्हावी आणि आपण ह्या साधनेच्या मार्गावर, उपासनेच्या मार्गावर आपल्या सद्गुरूंना ज्या पद्धतीने आपल्याकडून साधन घडावं अशी अपेक्षा आहे, त्याला आपण कसा न्याय द्यायला पाहिजे, ह्या सगळ्यांचा आपण विचार करतोय ह्या उपक्रमाअंतर्गत. आज आपण महाराजांच्या तत्वज्ञानाचा हा एक विषय घेतलेला आहे, तो म्हणजे विकारांचं नियमन करणे आणि गुणांचं संवर्धन करणे. म्हणजे विकारांचे करावे नियमन आणि गुणांचे करावे संवर्धन. महाराजांनी आयुष्य जगायला एक फार सोपा मंत्र सांगितलाय जणू काही आपल्याला. काय आहे हा मंत्र? तर महाराज म्हणतात की स्वतःकडे दृष्टी वळवावी. स्वतःच्या कडे ती वळवायची दृष्टी, ह्याचा अर्थ काय आहे की स्वतःचं अवलोकन करायचंय आपल्याला. आपण काय करत असतो? आपण दुसऱ्याचं अवलोकन करतो. पण महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही स्वतःकडे दृष्टी वळवा, स्वतःचं अवलोकन करा. आणि हे अवलोकन करत असताना किंवा हे कशासाठी करायचं आपल्याला? तर विकारांचं नियमन करण्यासाठी आणि गुणांचं संवर्धन करण्यासाठी, दोषांचं उच्चाटन करण्यासाठी. आणि मग ह्याच्यासाठी नामाची बैठक हे पुढे महाराज सांगतात. म्हणजे महाराजांचं तत्वज्ञान हे एकांगी नाहीये. काय करायचं आहे हेही महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि ते जर खरंच प्रामाणिकपणे आपल्याला साध्य करायचं असेल तर नामसाधना कशी करावी, ह्या सर्व गोष्टींना नामाची धक कशी लावावी, नामाचं साधन कसं प्रखरपणे करावं, की ह्या सर्व गोष्टी साध्य होतील. आणि मगाशी आपण बघितलं तसं आयुष्य हे एक आनंदाने समाधानाने आपल्याला जगता येईल. जो आनंद, जे समाधान आपल्याला थेट भगवंतापासून मिळवायचंय, त्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. आपण जन्माला आलेलो आहोत, भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे. तो संपूर्ण जन्म आपल्याला अस्वस्थतेने जगायचा आहे का? मनाच्या अस्थिर अवस्थेमध्ये जगायचं आहे का? आपलं नक्की कुठे चुकतंय आणि काय करायला पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्याच्यासाठी अखंड अनुसंधानात राहण्याचा
मार्ग महाराज आपल्याला सांगतात. महाराज एक सोपं उदाहरण देतात, की एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे असो किंवा गरीब व्यक्तीचे असो, त्याच्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह असतात. तसं कोणीही व्यक्ती असो, श्रीमंत असो, गरीब असो, विद्वान असो, फारसं न शिकलेली व्यक्ती असो, स्त्री असो, पुरुष असो, विकार हे असायचेच. तो जन्मापासूनच आपल्याला प्राप्त झालेला भाग आहे असं आपण समजूया. विकारांना आपल्या आयुष्यामध्ये स्थान हे असतंच. व्यवहार म्हटला की तो थोडेफार विकार त्याच्यामध्ये येतातच. महाराज म्हणतात की आपल्याला विकार हे किती सोडू म्हटलं तरी आपल्याला ते सोडता येत नाहीत. त्यासाठी काय करायला पाहिजे? तर विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवायच्या ऐवजी आपण विकारांचं नियमन करू शकलो पाहिजे. म्हणजे काय? की आपलं स्वतःचं अवलोकन करायचं. आपल्याला मगाशी आपण महाराजांचा तत्वज्ञानाचा भाग बघितला, की स्वतःकडे दृष्टी वळवायची आहे. चांगल्या चांगल्या माणसांना सुद्धा वाटतं पहा, त्यांनी मनाच्या अंतरंगामध्ये डोकून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते, की आपल्यामध्ये पुष्कळ दोष आहेत. पुष्कळ विकार आहेत आपल्या मनामध्ये. आता त्याचं नियमन करायचं. ते नियमन करण्यासाठी पहिली पायरी काय आहे? तर जे काही अंतरंगामध्ये दोष आहेत, जे काही विकार आहेत, ते समजून घेतले पाहिजेत, की नक्की कुठले विकार मला छळतात. एकीकडे नाम घ्यायचंय आपल्याला, पण एकीकडे महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्याकडे दृष्टी पण वळवायची. ह्याचा अर्थ काय आहे? की आपण आपल्या स्वतःकडे सतत बघत राहायचे. कुठल्या तऱ्हेचे दोष माझ्यामध्ये आहेत? म्हणजे मला राग पटकन येतोय का? तुम्ही विचार करा. मला दुसऱ्याविषयी द्वेष वाटतो का? मला दुसऱ्याविषयी सतत मत्सर वाटतो का? मला कधी कोणाचं चांगलं पाहवत नाहीये का? काय भाव आहेत माझ्या मनामध्ये? कुठे कुठे आपली वृत्ती जातीये ते पहा. विषय वासना काय छळतायत आपल्याला? नक्की कुठल्या विषय वासना आपल्याला छळतायत? हे आपल्याला पाहायला पाहिजे. आता ह्या विकारांवर ताबा कसा आणायचा? ज्या गोष्टी आपल्या हातनं घडल्यानंतर आपलं जर मन आपल्याला खात असेल, तर जरूर समजावं का की आपल्याला इथे काम करायला हवंय. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारची टोचणी जर लागली, की नाही माझं इथे कुठेतरी चुकलेलं आहे. आपलं मन आपल्याला खातं पहा, की नाही मी वागायचं चुकलो. मी अशा पद्धतीने बोलायला नको हवं होतं. किंवा मी उगीचच इतका राग व्यक्त केला. किंवा माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडले. मी समोरच्याचं मन दुखावलं. मी मत्सरग्रस्त भावनेने एखाद्याशी बोललो. मी एखाद्याला कमी लेखलं. मी एखाद्याला टोचून बोललो. मी एखाद्याचा उपहास केला. मी एखाद्याविषयी सतत द्वेष करत असतो. काही वेळेला आपण समोरच्याला एक चांगल्या भावनेने त्याच्यापाशी पाहत नाही, त्याच्याबरोबर आपण बोलत नाही. या सगळ्या मनाच्या अंतर्गत पातळीवर आपल्या जे काही भाव उमटतायत, त्याचं आपण अवलोकन करायला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी घडत असतात, त्या भगवंताच्या इच्छेने घडतात, जरूर. पण तिथे बंधनं पाळणं हे आपलं काम आहे. भगवंत सगळीकडे आहे. महाराज काय म्हणतात, की भगवंताची सगळीकडे वस्ती आहे. सगळीकडे भगवंत व्यापून उरलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या वेळी आपली वृत्ती अनावर होईल, त्या वेळी भगवंताचं स्मरण आपण केलं पाहिजे.
तर वृत्तींना आपल्याला आवरून धरता येतं, ज्याला आपण नियमन म्हणतो. मग ही बंधनं कशी पाळायची? तर महाराजांनी सोपं सांगितलंय, की जो शहाणा असेल त्याने समजून आणि ज्याला काही लक्षात येत नाहीये अशा व्यक्तींनी श्रद्धेने ती पाळावीत. जो विद्वान आहे त्याने ती बंधनं समजून पाळावी आणि ज्याला त्यातलं फारसं काही कळत नाही त्याने ती श्रद्धेने पाळावीत. जेव्हा आपण बंधनं पाळू तेव्हा वृत्तीचं नियमन होईल. ज्या ज्या वेळेला वृत्ती अनावर होईल त्या त्यावेळी भगवंताचं स्मरण राखायचं. भगवंताची आठवण केली की वृत्ती स्थिर होते. वृत्ती स्थिर झाली की भगवंताच्या चरणावर डोकं ठेवायचं. हा सगळा व्यवहार सूक्ष्मामध्ये चालतो पहा. आपण मनाने स्वतःला आवरायचंय, भगवंताला शरण जायचंय, सद्गुरूंना शरण जायचे की महाराज मला राग आलाय पण तुम्ही सांभाळा. कारण राग येणं हे नैसर्गिक आहे. असा माणूस सापडणार नाही आपल्याला. ते गुण संतांपाशी असतात. त्याचं संवर्धन करायचं हे आपल्याला आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत चिंतनाच्या. पण जो विकार आहे आता, तो विकार जो मला छळतोय त्याचं नियमन कसं करायचं? तर पहिल्यांदा तो विकार जेव्हा त्याचं प्रकटीकरण सुरू होईल, प्राबल्य तो दाखवायला सुरुवात करेल, त्यावेळेला भगवंताला आठवायचं, त्यावेळेला सद्गुरूंना आठवायचं की महाराज राग येतोय, तोंडातनं अपशब्द बाहेर पडतायत, घरामध्ये वातावरण दूषित झालंय सगळं, आपल्याला आता शांत राहायचंय. काही वेळेला आपल्याला वाटेल की ही आपण स्वतःचीच करत असलेली कुचंबणा आहे का? तर नाही. अध्यात्मशास्त्र तुम्ही कुचंबणा स्वतःची करून जगा असं सांगत नाही. ह्याच्या मागचा काय भाग आहे? आपण सगळ्यांनी हे कधीतरी अनुभवलेलं आहे. आपण सगळे साधना मार्गावर आहोत, आपण सगळे उपासना करणारे आहोत, आपण महाराजांचे आहोत, आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत, आपण आपल्या भगवंताचे आहोत. आणि ज्या वेळेला काही कारणांनी, काही व्यावहारिक कारणांनी कदाचित त्यावेळेला आपली चूकही नसते आणि अतिशय संताप होतो आपल्याला, खूप राग येतो. काही वेळेला तो सात्विक संताप असतो, काही वेळेला तो तामसी पण असतो. सगळ्याचाच उद्रेक होतो. तोंडून वाटेल ते बाहेर पडायला सुरुवात होते. काही वेळेला आपण पूर्ण आपला तोल गमावून बसतो, आपला तोल ढळतो सगळा. किती वेळ गेलाय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कळत नाही. सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण शांत होतो तेव्हा उपासनेच्या मार्गावर चालत असणाऱ्या माणसाला हे अनुभवायला येतं की उपासनेच्या माध्यमातनं साधन मार्गावर चालत असताना भगवंताच्या कृपेनी जी काही ऊर्जा, परमेश्वरीय शक्ती किंवा ऊर्जा जी आपल्या शरीरामध्ये उत्पन्न झालेली आहे उपासनेमुळे, ती या सर्व गोष्टींमुळे पूर्णपणे खर्च होते. आपल्याला अक्षरशः एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतं की सगळा शरीरातला त्राण निघून गेलेला आहे आणि कुठून तरी कड्यावरनं खाली लोटून दिल्यासारखं होतं. उपासनेत आपण खूप मागे गेलोय असं वाटायला लागतं की अरे हे आपल्या हातनं काय झालं. आपण आपल्याच घरातल्या मंडळींना काहीतरी उलट-सुलट बोललो किंवा ज्या काही व्यक्तींच्या संपर्कामध्ये आपण आहोत त्यांना आपण काही बोललो, खूप राग व्यक्त केलाय, वाटेल ते बोललोय, जुनं काहीतरी आपण मागचं सगळं काढलेलं आहे. सगळी ऊर्जा शरीरातनं निघून गेलेली आहे, ह्याचा अनुभव येतो आपल्याला. मग आपल्याला महाराजांकडे जाऊन आपण उभे राहतो आणि म्हणतो की महाराज परत हे घडवू नका. हळूहळू हळूहळू महाराज तर कृपा करणार, आपले सद्गुरू आपल्यावर कृपा करणार. कारण आपण
आपल्या विकारांची पहिली जाणीव करून घेतलेली आहे. हे जसं क्रोधाविषयी आपण बघितलं, तसं द्वेष आहे. सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला बऱ्याचदा जी गोष्ट आपल्याला मिळालेली नाही आणि ती जर समोरच्याकडे असेल, तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठेतरी द्वेष उत्पन्न होतो किंवा एक मत्सराची भावना उत्पन्न होते. म्हणजे आपण नकळत तुलना करतो. त्याचा संबंध अध्यात्माशी जोडतो. म्हणजे मी एवढं देवाचं करतोय, मी एवढं सद्गुरूंचं करतोय, मी एवढं नामस्मरण करतोय, लोकांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, कष्ट करतो, पण मला काही मिळत नाही. पण समोरची व्यक्ती काही देवाधर्माचं करत नाहीये. वास्तविक ती खूप चुकीच्या पद्धतीने वागतीये, चुकीची कर्म करतीये. पण त्या व्यक्तीकडे मात्र सगळं काही पुष्कळ आहे. मग हा काय भगवंताचा न्याय आहे? आणि भगवंताला हे लक्षात येत नाही का? सद्गुरूंना हे लक्षात येत नाही का? अशी कुठेतरी एक तुलना असते, कुठेतरी द्वेष असतो, काही वेळेला मत्सर असतो. काही वेळेला आपण तेवढ्या चांगल्या भावनेने समोरच्या व्यक्तीच्या सर्व गोष्टींचं आपण हे करून घेऊ शकत नाही, एक्सेप्ट करू शकत नाही. काय आहे हा भाव मनाच्या पातळीवरचा? हा समजून घ्यायला पाहिजे. किती वेळा असं होतं दिवसातनं? खरं तर आपण हे सगळं लिहून ठेवलं पाहिजे. हा आपला स्वतःचा स्वतःशी करायचा अभ्यास आहे. काय मनामध्ये उमटतंय, अंतरंगामध्ये काय उमटतंय? बऱ्याचदा आपण तुलना करतो. अनेक गोष्टींची तुलना करतो. मग स्वतःच दुःखी होतो ती तुलना करून. आणि आपल्याला कळत नाही की कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. अजून एक विकार आपल्याला जो छळतो, तो म्हणजे टीका करणं किंवा निंदा करणं. ही आपल्याला एक प्रकारची सगळ्यांनाच लागलेली सवय आहे. जणू काही ती एक नैसर्गिक भावनाच असते, आपल्या सगळ्यांमध्ये असते. की सहजतेने आपल्याकडनं असं होतं की जी व्यक्ती आपल्या समोर नाहीये, त्या व्यक्तीविषयी आपण बोलतो. आपले भाव कदाचित प्रामाणिकही असतात. पण थोडा वेळ गेला की त्या चर्चेला एक प्रकारचं निंदेचं स्वरूप येतं. किंवा आपण सतत कोणाविषयी काहीतरी निंदात्मक बोलतो किंवा काही व्यक्ती आपण समाजामध्ये पाहतो की कुठलाही विषय अशा व्यक्तींपुढे ठेवला किंवा काढला तरी त्या व्यक्तीला त्याच्यामधली खोटच दिसते. ती व्यक्ती टीका करते, ती व्यक्ती निंदा करते. वातावरण दूषित होतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे. किती वेळेला विषय वासना आपल्या मनामध्ये उमटतात, किती वेळेला त्या डोकं वर काढतात, ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. आपला संबंध हा प्रपंचामधल्या आपल्या जवळच्या व्यक्तींशी पहिल्यांदा येतो. त्याच्या पुढे आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा आपल्या आजूबाजूला राहत असलेल्या लोकांशी आपला संपर्क येतो. आपल्या कामाच्या ठिकाणी जी लोक आपल्या बरोबर काम करत असतात किंवा आपण ज्यांच्याबरोबर काम करत असतो त्यांच्याशी येतो. मग पुढे मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहेत. आपल्या अध्यात्म मार्गावर आपल्या बरोबर अनेक लोक असतात. आणि हा सगळा एकमेकांच्या बरोबरचा जो वैचारिक देवाणघेवाण हा जो विषय आहे, त्याच्यामधनं अनेक गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येतो. की आपले सगळ्यांबरोबर संबंध कसे आहेत, आपली सहज प्रवृत्ती कशी आहे, कोणत्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये कुठल्या नकारात्मक भावना आहेत ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. काय पटत नाहीये आपल्याला. बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये वावरत असताना, घरामध्ये वावरत असताना आपल्याला काही गोष्टी पटत नसतात. त्यावेळेला कळत नाही की आता ह्या कशा पद्धतीने
आपण ह्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे. मग कळत नकळत आपण दुसऱ्यापाशी हा विषय बोलतो, जे आपल्याला पटत नसतं. एखाद्याविषयी राग आहे, एखाद्याविषयी मनामध्ये चीड आहे, संताप आहे. ती व्यक्ती समोर आली की ज्या गोष्टीमुळे तो संताप आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे, एखादा कटू प्रसंग असतो, काही वर्षांपूर्वी घडलेला असतो, पण जी व्यक्ती त्या प्रसंगाला कारणीभूत ठरलेली आहे, ती व्यक्ती समोर आली की आपल्याला तो प्रसंग, त्यावेळेला ती व्यक्ती आपल्याशी काय बोलली, काय संवाद झाले, हे सगळं आपल्याला आठवतं. आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये आपल्याला ते सगळं तरळतं आपल्या डोळ्यासमोर. आपण मानसिक पातळीवर 2 पावलं मागे येतो, की नको, ह्या व्यक्तीच्या बरोबर मला बोलायचं पण नाहीये, मला इच्छा पण नाहीये. हे नैसर्गिकपणे घडतं. पण महाराज काय सांगतात, की द्वेष भावना ठेवायची नाहीये. मग आपल्याला खूप प्रेम नाही वाटलं, तरीही द्वेषही वाटणार नाही, अशा न्यूट्रल पातळीवर आपण जाण्याचा प्रयत्न करावा. हे अवघड आहे, हे सोपं नाहीये. जो माणूस त्या प्रसंगातनं गेलेला असतो, तो प्रसंग तो माणूस विसरू शकत नाही. पण आपल्याला महाराज म्हणतात त्याप्रमाणे गतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टींची विस्मृती विवेकाने पाडता येते. जर सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली तर आपल्याला भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या नको असलेल्या आठवणी आहेत, त्या आपल्या मनपटलावरनं आपल्याला पुसता येतात. त्याच्यासाठी आपण नामामध्ये अक्षरशः स्वतःला विसरून जायचं, की हळूहळू सगळ्या गोष्टींची विस्मृती पडते. आपल्याला जसं वाटतं की समोरच्याने आपल्याला सवलत द्यावी, तसं आपल्याला पण दुसऱ्याच्या स्वभावाला सवलत देता आली पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की आपण दुसऱ्याकडनं ते अपेक्षा त्याची करतो, अपेक्षित आहे असं आपण म्हणतो, पण आपल्याला दुसऱ्याला ती सवलत देता येत नाही. मग या सगळ्या प्रसंगांमधून जात असताना आपल्याला महाराजांनी सांगितलेलं सतत लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला कर्तव्याला चुकायचं नाहीये. समोरची व्यक्ती तिच्या स्वभाव गुणधर्माप्रमाणेच वागणार आहे, पण आपण आपल्या कर्तव्याला चुकू नये. महाराजांना कर्तव्याचं पालन केलेलं अत्यंत प्रिय आहे. ठीक आहे, एखाद्याला तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी तितकंसं प्रेम नसेल, पण तुम्ही त्या व्यक्तीविषयी तुमची काय कर्तव्य आहेत ती करा आणि मोकळं व्हा, असं महाराजांचं सांगणं आहे. बस, ह्याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही फक्त नाम घ्या, एकीकडे मनाने अनुसंधान ठेवायचं आणि देहाने कर्तव्य करायचं. कारण बऱ्याचदा काय होतं, की जेव्हा आपल्याला लक्षात आलं, की हा माझा विकार आहे की जो मला छळतोय, पण बऱ्याचदा आपल्याकडनं त्याला काहीतरी व्यावहारिक समर्थन केलं जातं. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी चीड उत्पन्न होत असेल, संताप उत्पन्न होत असेल, राग येत असेल, तर आपण व्यवहाराच्या पातळीवर म्हणतो की ती व्यक्तीच माझ्याशी असं वागते, की ती व्यक्ती माझ्याशी चुकीचं वागते, मग राग येणारच ना. मग राग आला की तोंडून काहीतरी बाहेर पडणारच. हे सगळं समर्थन आहे. पण आपण उपासना मार्गावर आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हे समर्थन करणं परवडणार नाही. कारण आपण अधोगतीला जाऊ, आपल्याला उन्नतीला जायचे. हळूहळू आपल्याला त्या मार्गावरनं पुढे पुढे जात राहायचे. मग जे जे अशा पद्धतीने वाटेत येतं, त्या सगळ्याला आपल्याला बाजूला करायचे. त्यामुळे पहिल्यांदा विकारांची जाणीव, मग त्याचं नियमन करण्याचा प्रयत्न. म्हणजे स्वाभाविकरित्या, नैसर्गिकरित्या आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणजे आपण थोडा मनाचा भाव असा करत न्यायचा, की अशी व्यक्ती समोर आली तरी सुद्धा कुठलाही भाव मनामध्ये न उमटता त्या व्यक्तीविषयीचं आपलं जे काही कर्तव्य आहे ते आपण करून मोकळे झालो, की आपल्या मनात काहीही उरत नाही. कारण हे सगळं कशासाठी करायचं? आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती हा भाग आपण 2 मिनिटासाठी बाजूला ठेवू. हे सगळं कशासाठी करायचं? जर आपण अवलोकन केलं तर ह्या सर्व गोष्टी नकारात्मक आहेत. म्हणजे आपल्याला राग येणं,
क्रोध येणं हे नकारात्मक आहे. आपल्याला दुसऱ्याविषयी द्वेष वाटणं हे नकारात्मक आहे. आपल्याला दुसऱ्याविषयी असूया वाटणं हे नकारात्मक आहे. आपल्याला दुसऱ्याविषयी सतत मत्सर वाटणं हे नकारात्मक आहे. आपल्याला जे जे काही नकारात्मक आहे ते परमार्थाला घातक आहे. त्यामुळे जर आपलं मन, आपल्या मनाचं जर अंतरंग ढवळून काढलं आणि जर आपल्याला हे लक्षात आलं की अरे आपलं मन हे ह्या विकारांनी ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणजे राग म्हटला तर मला अनेक लोकांविषयी माझ्या मनामध्ये राग आहे, चीड आहे, संताप आहे. अनेक गोष्टींविषयी माझ्या मनामध्ये द्वेष आहे. अनेक लोकांविषयी माझ्या मनामध्ये द्वेष आहे. अनेक लोकांविषयी मला मत्सर आहे, असूया आहे. कोणाचा विषय निघाला की पटकन माझ्याकडनं त्याची निंदा केली जाते. एवढ्या सगळ्यांनी जर आपलं मन भरलेलं आहे तर त्या मनामध्ये, त्या अंतःकरणामध्ये आपण आपल्या भगवंताला किंवा सद्गुरूंना कसं स्थान देऊ शकणार? ते अशा नकारात्मक भावनेने भरलेल्या अंतःकरणामध्ये येतील का? भगवंत हा पूर्ण परमेश्वर, म्हणजे सगळ्याने भरलेला आहे, सकारात्मकतेने, ऊर्जेने सगळ्यांनी तो भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. जे जे काही पवित्र आहे, जे जे काही वैराग्यपूर्ण आहे, जे जे काही विशाल आहे, ते सगळं परमेश्वराच्या आधिपत्याखाली येतं. तो सच्चित आनंदाने भरलेला आहे अक्षरशः. त्याच्याकडे सगळं समाधान आहे, त्याच्याकडे दया आहे. भगवंत आणि भगवंत स्वरूप झालेले सद्गुरू ह्यांच्याकडे दया आहे, क्षमा आहे, प्रेम आहे, शांती आहे, एवढे गुण आहेत. पण ही सकारात्मकता, ही पॉझिटिव्ह एनर्जी जी काही आहे भगवंताची म्हणून, सद्गुरूंची म्हणून, ही आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होण्यासाठी आपल्यामधली नकारात्मकता पहिली काढावी लागते. जर खोलीमध्ये काही 4 चांगल्या गोष्टी भरायच्या असतील तर पहिल्यांदा खोली आधीच्या चुकीच्या गोष्टींनी जी भरलेली आहे ती सगळी पहिली रिकामी करावी लागते. हा व्यवहारातला जसा नियम आहे. त्यामुळे आपल्या सद्गुरूंना आपल्या अंतःकरणामध्ये जर विराजमान आपल्याला करायचं असेल, त्या भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये जर प्रवेश देऊन त्याला जर आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा हे सगळं बाहेर काढायला हवं. जी काही नकारात्मकता आहे ती पहिल्यांदा आपल्याला बाहेर काढावी लागते. आणि जेव्हा आपण ही नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेला कोण आपल्या मदतीला धावून येतं? तर ते म्हणजे भगवंताचंच नाम. कारण भगवंत जेवढा पवित्र आहे तेवढंच त्याचं नाम पवित्र आहे. त्यामुळे पवित्र अशा भगवंताचं पवित्र पावन असं नाम आपण घेतलं ना, तर मनामधलं जे अपवित्रपण आहे सगळं, ते सगळं निघून जातं. हा सगळा सूक्ष्मामधला भाग आहे. कारण विकार हे सूक्ष्म आहेत. मग विकारांना घालवण्यासाठी तितकंच सूक्ष्म आपल्याला साधन लागतं. भगवंत हा सूक्ष्मामध्ये आहे, सद्गुरू सूक्ष्मामध्ये आहेत. त्यांचं जे नाम आहे, भगवंताचं जे नाम आहे ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे असं सूक्ष्म, पवित्र, पावन असं नाम जेव्हा साधक घेतो त्यावेळेला त्याचं अंतःकरण पवित्र बनतं. आता विकारांचं नियमन करायचंय, नामाची धग लावायची त्याला. ह्याच्यासाठी काय करावं लागतं? तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वभावाला थोडी मुरड घालावी लागते आणि दुसऱ्याच्या स्वभावाला सवलत द्यावी लागते. हे महाराजांनी सांगितलेलं आहे. आपली पहिली मनोभूमिका अशी बनवायची, काहीही होत नाही, 2 पावलं आपण थोडेसे मागे आलो ना, काहीही होत नाही. आपला जो अहंभाव आहे, ज्याला आपण इगो म्हणतो, त्या इगोमुळे अनेक गोष्टी घडतात.
मी का 2 पावलं मागे जायची, ह्याच्यामध्येच आपण थांबतो. त्याच्यामुळे साधलं जात नाही काही. आपल्याला परस्पर संबंध जर चांगले करायचे असतील, गुणांचं संवर्धन करायचंय, ते आपण बघणारच आहोत. पण एकीकडे विकारांचं नियमन करण्यासाठी जेव्हा आपण नामाचं अनुसंधान एकीकडे ठेवत असतो, तर त्यावेळेला आपल्या स्वभावाला मुरड घालायची आणि समोरच्याच्या स्वभावाला सवलत द्यायची. हे महाराजांनी सांगितलेलं कायम लक्षामध्ये ठेवायचं, कायम लक्षात ठेवायचं. काय होतं, की आपण मनाने तसं ठरवल्याशिवाय आपण वागत नाही तसे. कुठेतरी आपल्याला आपल्या मनावर अशा पद्धतीने थोडं नियंत्रण आणावं लागतं. आणि एकीकडे जेव्हा आपण नाम घेत जातो, त्याने अंतरंग ढवळून निघायला सुरुवात होते आणि सद्बुद्धी उत्पन्न होते, सत्सद्विवेक बुद्धी जागृत होते. त्यातनं पुढे हे सगळं घडतं. ते नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे. आपल्याला तो वरपांगी फार सोपा भाग आहे असं वाटतं किंवा ते वरवरचं काही वेळेला नामस्मरण होतं. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे थोडे सूक्ष्म अनुभव यायला आपल्याला वेळ लागतो. पण आपल्याला थोडासा धीर धरला पाहिजे. हळू-हळू या सगळ्या गोष्टी येतील. आज मी नाम घेतलं, मग मला लगेचच त्याचा अनुभव आला असं होत नाही. आपल्याला थोडा वेळ त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आपण जेवढे त्याच्यामध्ये खोल-खोल शिरत जाऊ ना, तसतसा आपल्याला नामाचा अनुभव यायला लागतो. आणि मग पुन्हा अवलोकन एकीकडे चालूच आहे, की विकारांचं नियमन होतंय का? ह्याचंही अवलोकन करायला पाहिजे ना. काही वेळेला वाटेल, की आपण एवढी का चिकित्सा करतोय? नाम घेत गेलं की होतंय सगळं. होणारच आहे ते. पण आपल्याला महाराज सांगतात तसं ते नाम समजून घ्यायचंय. ही सगळं समजून घेण्याची प्रक्रिया चाललेली आहे. अवलोकन करायचंय, की मला किती वेळापूर्वी राग येत होता. आता किती वेळा येतोय. पूर्वी माझ्या तोंडून किती वेळा अपशब्द बाहेर पडत होते. आता किती वेळा पडतायत. पूर्वी निंदा करत असताना मला भान राहत नव्हतं. आता स्वतःला तर वाटत नाही करावंसं, पण समोरची व्यक्ती जर निंदा करत असेल तर ती ऐकावीशी वाटत नाही. असं घडतंय का माझ्या बाबतीत? मला कोणाविषयी मत्सर वाटतोय का मनामध्ये? तशी भावना उत्पन्न होतीये का? आधी खूप होत असेल आणि आता ती कमी-कमी प्रमाणामध्ये होतीये. ही पण एक प्रकारची प्रगतीच आहे. हे सगळं आपल्याला आपल्या पातळीवर अंतरंगामध्ये काय चाललंय ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण नामसाधनेमध्ये त्या नामाची धग आपल्या विकारांना जेव्हा लागते ना, तेव्हा आपलं अंतरंग ढवळायला सुरुवात होते. कारण ते मन शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ते सगळं ढवळलं जात असतं. त्यातनं ते सगळं बाहेर येणार असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला विकारांचं नियमन करायचंय. आणि महाराज म्हणतात त्याप्रमाणे एकीकडे विकारांचं नियमन करत असताना दुसरीकडे आपल्याला गुणांचं संवर्धन करायचंय. कुठले गुण आहेत हे? महाराजांनी 4 गुण सांगितलेले आहेत. सर्वप्रथम दया, दुसरा गुण आहे तो क्षमा, तिसरा गुण आहे तो शांती आणि चौथा गुण आहे तो प्रेम. या 4 गुणांचं संवर्धन करायचंय. दया, क्षमा, शांती आणि प्रेम. ही सहज प्रक्रिया व्हायला पाहिजे. तो आपला सहज नैसर्गिक भाव बनायला पाहिजे. महाराज म्हणतात तसं ते प्रेम आपल्या नजरेतून, आपल्या स्पर्शातून, आपल्या देहबोलीतून समोरच्याला जाणवलं पाहिजे. एखादा साधनी माणूस नुसत्या प्रेमभावनेने जेव्हा आपल्याकडे पाहतो, बघा आपल्याला सगळ्यांना हा अनुभव येतो, की आपल्या सद्गुरूंच्या अगदी तसबिरीकडे जरी पाहिलं ना, तरी सुद्धा मन गलबलतं, की काय दयार्द्र भाव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्या सद्गुरूंच्या. किती प्रेमाने ते पाहतायत आपल्याकडे. ती प्रेमभावना आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न करायची. संतांच्या मध्ये हे सगळे गुण आहेत. आपल्याला संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचंय. तो मार्ग आपण आचरण करतोय. दया हा जो गुण आहे ना, सगळ्या संतांची चरित्र
आपण जर नीट अभ्यासली ना, तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे दयेचा सागर असतात. त्यांच्यापाशी दयेशिवाय, प्रेमाशिवाय काहीच नसतं. इतकी दया करतात, की आपण म्हणजे दया सिंधूच म्हणतो सद्गुरूंना. आपल्या मनामध्ये तो दयेचा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे, की समोरची व्यक्ती कितीही कशीही वागली ना, तरी संत पद किंवा ज्याला आपण म्हणतो की आपले सद्गुरू त्या व्यक्तीला क्षमाच करतात. महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आठवतो, की जेव्हा महाराजांवर विषप्रयोग करण्यात आला, त्यावेळेला लक्षात आलेलं होतं. बघा संत काय असतो. ती व्यक्ती रामाचा नैवेद्य म्हणून ते सोमल नावाचं विष कालवलेलं अन्न पाठवून देते. महाराज म्हणतात की हे कोणी खाऊ नका आणि कुठल्या प्राण्याच्या सुद्धा हे मुखी जायला नाही पाहिजे. तुम्ही खड्डा करा आणि त्याच्यामध्ये हा पुरून टाका भाग सगळा. तर त्याने महाराजांना रामाचा प्रसाद तुम्ही जेवायला या म्हणून बोलवलेलं असतं. म्हणून महाराज जातात. त्यांच्याबरोबरची मंडळी म्हणतात की महाराज तुम्ही जाऊ नका, तो तुम्हाला विष खायला घालणार आहे. पण महाराज म्हणतात तो माझ्या रामासाठी मला बोलवतोय ना, मी ते विषही खायला जाईन. काय संतांची भूमिका आहे पहा. आणि त्या व्यक्तीकडे जाऊन महाराज ते विष कालवलेलं अन्न खाऊन रामाचा प्रसाद आहे म्हणून ते भक्षण करतात आणि परत येतात. त्यांच्या अंगाचा दाह होतो, तो नंतर रामाच्या कृपेने शांत होतो. आणि जेव्हा पुन्हा महाराज संध्याकाळच्या रामाच्या भजनासाठी आणि पुढे फराळ करण्यासाठी जेव्हा सगळी मंडळी बसतात, त्यावेळेला महाराज म्हणतात की अरे त्या व्यक्तीला बोलवा रामाच्या प्रसादाला. पण तोपर्यंत ती व्यक्ती निघून गेलेली असते, पळून गेलेली असते. तर महाराज म्हणतात, त्यांचं अंतःकरण असं हे होतं, ते म्हणतात की अरे अरे त्याने मोठा रामाच्या प्रसादाचा लाभ त्याला मिळाला असता, तो त्याने घालवला, त्याला तो मिळाला नाही. म्हणजे सांगण्याचा हे काय आहे की काय दयेनी अंतःकरण भरलेलं आहे. म्हणजे महाराजांनी त्याला केव्हाच क्षमा करून टाकलेलं आहे. आपल्याला जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण त्या भूमिकेमध्ये शिरून पाहायचं, की खरंच आपण त्या जागी असतो तर आपण काय केलं असतं. आपण खरंच असं वागू शकलो असतो का. कित्येक संतांच्या चरित्रामध्ये तुम्हाला हे सगळे प्रसंग सापडतील, की अतोनात छळ केलाय लोकांनी त्यावेळेच्या. वाटेल त्या परीक्षा बघितलेल्या आहेत. पण संतांनी सगळ्यांना क्षमा केली. गजानन महाराजांच्या सुद्धा चरित्रामध्ये ते सगळे पाटील बंधू असतात, ते उसानी मारतात महाराजांना. पण वळ उठत नाहीत पाठीवर. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी वेगळी शक्ती आहे. आणि महाराज म्हणतात की मला मारून मारून तुमचे हात दुखायला लागले असतील, तर मुलांनो तुम्ही बसा, मी तुम्हाला उसाचा रस पाजतो. म्हणून महाराज ते सगळे उसाचे जे हे असतात भारे, ते स्वतःच्या हाताने पिळून रस त्यातनं काढतात आणि सगळ्यांना ते प्यायला देतात. काय काय क्षमा आणि काय शांती, म्हणजे काय आपण त्याचा विचारच नाही करू शकत. सगळ्या संतांची चरित्र बघितली तर दयेनी भरलेले आहेत ओतप्रोत. आणि महाराज पुढे जाऊन म्हणतात, गजानन महाराज, की अरे ही मुलं पाटीलकी गाजवतायत, त्याच्यामुळे त्यांना वरपांगी कडक राहावं लागतं. पण ही मनानी सगळी भोळी आहेत, मनानी सगळी चांगली आहेत. म्हणजे संतांना मनातला चांगला भाव कसा लक्षात येतो पहा. तर हे जे गुण आहेत ना सगळे, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे आणि प्रेम,
ह्या सद्गुणांचं संवर्धन करा असं महाराज सांगतात. आपण आपल्या पातळीवर करायचं. कदाचित आपल्याला ह्या सगळ्या थोर संतांसारखं नाही वागता येणार, पण आपण प्रयत्न करावा आणि त्याची सुरुवात आपल्या स्वतःपासूनच करायची. कारण अध्यात्म हे आपल्या स्वतःचा आचरण्याचा मार्ग आहे, की आपल्याला समोरच्या विषयी प्रेम भावना उत्पन्न करत जायची प्रोसेस आहे. नामानी होणार आहे ते. म्हणजे हळूहळू द्वेष वाटतोय, ती थोडीशी भावना न्यूट्रल अवस्थेकडे येते. मग हळूहळू त्याच्यामध्ये प्रेम भरत जातं. मग ते त्या व्यक्तीविषयी म्हणून असं नसतं, ते सगळ्यांविषयीच असतं. त्यात त्या पण व्यक्तीचा समावेश. आपण क्षमा करू शकतो दुसऱ्याला. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपल्या इगोमुळे समोरची व्यक्ती जरी क्षमा मागायला आपल्याकडे आली, तरी केवळ आपल्या अट्टहासापायी आपण त्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाही. कारण तेवढं विशाल मन आपण दाखवूच शकत नाही. शांतीचा अनुभव आपल्याला कसा मिळणार? तर हे सगळं जे संवर्धन करायचंय गुणांचं, त्याच्यासाठी महाराज काय सांगतात, की तुम्ही नावाचं अनुसंधान ठेवा. म्हणजे शेवटी जे साध्य करायचं आहे, ते साधायचं कशाच्या माध्यमातून आहे? तर नामाच्या माध्यमातून. आणि म्हणून महाराज काय सांगतात, की हा सगळा प्रपंच करत असताना 3 गोष्टींवर आपल्याला प्रपंचाची इमारत उभी करायची आहे, की असावे शुद्ध अंतःकरण, मग त्यापुढे शुद्ध आचरण आणि नामस्मरण. म्हणजे शुद्ध अंतःकरण, शुद्ध आचरण आणि नामस्मरण ह्याच्यावर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची असं महाराज सांगतात. म्हणजे शुद्ध अंतःकरण ही एक प्रक्रिया आहे. आपण पुढे कधीतरी त्याच्यावर स्वतंत्र चिंतन करूया. पण जसजसं आपण नाम घेत जातो, कारण ते अत्यंत पवित्र आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे, ते अत्यंत खोलवर जाणार आहे, ते अत्यंत शुद्ध आहे. म्हणजे शुद्ध परमात्म्याच्या जवळ निकटचं जे काही असेल तर ते त्याचं शुद्ध असं नाम आहे. त्याच्यामुळे आपलं अंतःकरण त्याच्यामुळे शुद्ध बनतं, सद्गुणांची वाढ होते. अंतःकरण शुद्ध बनलं की त्याचं प्रकटीकरण आचरणामध्ये होतं. आचरण शुद्ध बनतं आणि हे नामानी साधतं. आणि हे सगळं करत असताना कर्तव्याची ठेवावी जागृती आणि राखावी भगवंताची स्मृती. किती महाराज सोपं करून सांगतात. अजून काय आपल्याला त्यांनी सांगायचं? प्रापंचिक कर्तव्य किंवा आपल्याला जी काही कर्तव्य आहे ती करत असताना त्याच्यामध्ये भगवंताची स्मृती राखायची. आणि म्हणून महाराज म्हणतात, की नाम घेणाऱ्याने सदाचरण कधी सोडू नये. आचरण शुद्धीकडे खूप महाराजांचा कटाक्ष होता. मग त्यांनी सांगितलं ना, की परधन, परनिंदा आणि परस्त्री ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही ह्याचा त्याग करायला पाहिजे. आचरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण आपल्याला शुद्ध करत जायचे. जसं रोगी माणसाला 3 गोष्टी सांभाळाव्या लागतात. एक म्हणजे कुपथ्य करायचं नाही, दुसरं म्हणजे पथ्य सांभाळायचं आणि तिसरं म्हणजे औषध घ्यायचं. कुठल्याही रोगी माणसाला, कुठल्याही आजारी माणसाला या 3 गोष्टी कराव्या लागतात, की कुपथ्य करायचं नाही, पथ्य सांभाळायचं आणि औषध घ्यायचं. आपण सगळे भवरोगी आहोत. त्यामुळे भवरोग्याला सुद्धा हीच 3 पथ्य आहेत किंवा ह्या 3 गोष्टी सांभाळायच्या. कुपथ्य करायचं नाही म्हणजे काय? की जे काही अवगुण आहेत त्यांचा त्याने पुरस्कार करायचा नाही. म्हणजे द्वेष, मत्सर, निंदा, राग, लोभ, मोह जे काही विकार आहेत, ज्या काही विषय वासना आहेत, त्याचा सगळ्याचा त्याग करणे म्हणजे कुपथ्य न करणे. पथ्य सांभाळणे म्हणजे काय? की जे काही चांगलं आहे, म्हणजे सत्संगती आहे,
चांगला विचार आहे, सद्ग्रंथाचं वाचन आहे, सदाचार आहे, सद्विचार, ह्या गुणांचं, दया, क्षमा, शांती, प्रेम, ह्या सगळ्या गुणांचं संवर्धन करत नेणे. आणि तिसरं जे रोग्याला औषध आहे, तसंच भवरोग्याचं औषध म्हणजे काय, तर भगवंताचं नाम. म्हणजे जसं औषध हे पोटात गेलं म्हणजे तो रोगी बरा होतो, तसं ते नाम अंतःकरणामध्ये असं झिरपत गेलं पाहिजे, त्याचं खोलवर गेलं पाहिजे, की म्हणजे भवरोग बरा होतो. महाराजांनी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी उलगडून सांगितल्या. म्हणून महाराज म्हणतात की तुकाराम महाराजांसारख्या परमार्थामध्ये बेभान झालेल्या सत्पुरुषाची गोष्ट निराळी आहे, संताची गोष्ट निराळी आहे तुकाराम महाराजांसारख्या, की ते पूर्णपणे बेभान झालेले होते. त्यांच्या साधनेमध्ये, त्यांच्या अनुसंधानामध्ये ते पूर्णपणे मग्न होते. पण आपल्याला तेवढं 24 तास नाही राहता येत. मग अशा वेळेला महाराजांना हे माहिती आहे, त्यामुळे महाराज म्हणतात की व्यवहारी माणसाने त्याचा सगळा व्यवहार सांभाळून जो काही वेळ शिल्लक राहील ना, तो तरी भगवंताच्या अनुसंधानात घालवावा. आणि व्यवहार करत असताना कर्तव्याला चुकू नये. म्हणजे मगाशी आपण बघितलं तसं, की कर्तव्याची ठेवावी जागृती, भगवंताची राखावी स्मृती. आणि म्हणून महाराज म्हणतात की फारशा शंका घेऊ नका, फार चिकित्सा करू नका. शंका ह्या अत्यंत चिवट असतात. खूप प्रश्न विचारू नका. तुम्ही साधन करायला सुरुवात करा, अनुभव घ्या. आपण काय करतो, अनुभव मिळायच्या आधी किंवा तो घ्यायच्या आधी किंवा त्या प्रक्रियेमध्ये स्वतःचं अंतःकरण घुसळण्याच्या आधीच आपण त्याच्यावर इतके प्रश्न विचारतो की त्याच्यामधनं जे काही आपल्याला खरं तर नवनीत मिळणार आहे ना, ते त्या व्यर्थ चिकित्सेने आपण घालवून बसतो. त्यामुळे संतांनी जे तळमळीने नाम आपल्याला घ्यायला सांगितलं ना, ते फक्त आपण घेत जायचं. आणि एकीकडे ह्या सगळ्या गोष्टींचं बारीक निरीक्षण करायचं, म्हणजे सदाचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचं पवित्र असं नामस्मरण. त्यामुळे आपण रोज जो काही आपला प्रापंचिक कर्तव्य एकीकडे करत असताना पूर्ण मनाने भगवंताचं अनुसंधान राखायचं आणि ते नाम अट्टाहासाने घ्यायचं, असं महाराज सारखं सांगतात. म्हणजे महाराजांनी सांगितलंय की आपण जेव्हा सुस्थितीमध्ये असतो तेव्हा आपलं नामस्मरण होतं, पण ते वरवरचं नामस्मरण असतं. ज्या वेळेला आपण खरोखरीच थोड्याशा बिकट परिस्थितीमध्ये जेव्हा थोडे अडकले जातो, त्या भावनेने जेव्हा आपण परमेश्वराला आळवतो, तेव्हा आपल्याला नामाचा एक वेगळा अनुभव येतो पहा. कारण आपल्याला कसंही करून भगवंताने आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढावं म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना केली जाते. त्यामुळे सुस्थितीत होणारं नामस्मरण आणि पुढे वाटेल ती परिस्थिती जरी आली तरी भगवंतासाठीचं नाम मी भगवंतासाठीच घेईन, या भावनेपर्यंत आपल्याला जायचे. आणि ही सगळी प्रक्रिया आहे, हे एका दिवसात एका बैठकीमध्ये होत नाही. म्हणजे जेव्हा द्रौपदीला हे लक्षात आलं की आपला आता त्राता कोणीही नाही, त्यावेळेला जसा तिने श्रीकृष्णाचा धावा केला, तसं आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की भगवंताशिवाय दुसरं कोणीही नसतं. त्यामुळे आपली भावना भगवंताच्या चरणी इतकी दृढ पाहिजे की वाटेल ते झालं, म्हणजे परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत हे घडलं पाहिजे की वाटेल ते झालं तरी कोण येणार आहे, तर तो भगवंतच येणार आहे. म्हणून नामस्मरणाच्या पायऱ्या ज्या महाराजांनी सांगितल्यात ना, की एरवी सुस्थितीमध्ये चालणारं जे नामस्मरण आहे ती एक पायरी आहे. त्याच्यानंतर जेव्हा संकट येत त्यावेळेला जो भगवंताचा धावा केला जातो ती दुसरी पायरी आहे. आणि ह्या सगळ्यातनं हळूहळू सद्गुरू तुम्हाला पलीकडे नेतात आणि मग सुखाची अवस्था आहे, दुःखाची अवस्था आहे, त्याही अवस्थेच्या पलीकडे तुम्ही मनाने जाता आणि ती जाणीव दृढ होऊन भगवंतासाठीच त्याचं नाम घेणं ही त्याची तिसरी पायरी आहे. त्या पायरीपर्यंत आपल्याला जायचंय. महाराजांनी एक छोटंसं उदाहरण दिलंय की एक मोठा किल्ला होता, अभेद्य होता, मुंगीला सुद्धा आत शिरता येणार नाही इतका तो अभेद्य होता. पण त्याला एक दरवाजा होता आणि त्याची किल्ली
त्या रखवालदाराकडे होती. तशी नाम ही किल्ली आहे भगवंतापर्यंत जाण्याची. म्हणजे तो परमार्थ कितीही कठीण असला तरी सुद्धा भगवंताच्या नामाने तो सहज साध्य होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रपंचाची आवड बाळगू नका, पण प्रापंचिक कर्तव्य करायला चुकू नका. म्हणजे देहाने कर्तव्य करावे आणि मनाने अनुसंधान ठेवावे, हे जे महाराज सांगतात ते त्याच्यासाठीच आहे की राम करता या भावनेने आपण जायचं. आपण काय करतो ते करते पण सगळं आपल्याकडे घेतो, म्हणून आपल्याला सुख दुःख भोगावं लागतं. आणि हे करते पण आपण स्वतःकडे का घेतो? कारण आपल्या देहबुद्धीमुळे. कारण मी करतो हीच भावना आपल्यामध्ये इतकी प्रबळ असते. पण जेव्हा आपल्याला हवं तसं फळ आपल्याच कर्मातनं मिळत नाही, याचा अर्थ सरळ आहे की ते कर्म आपल्या ताब्यामध्ये नाही. जे काही घडतं आहे ते भगवंताच्या इच्छेनेच होतंय. पण म्हणून आपल्या हातनं दुष्कर्म घडलं तर त्यालाही भगवंत जबाबदार आहे का? तर नाही. का? कारण त्याने सत्सद्विवेक बुद्धी तुम्हाला दिली आहे ना वापरायला, आणि ती भगवंताच्या स्मरणामध्येच टिकते. म्हणजे उद्या जर कोणी असं म्हटलं की जर सगळं काही भगवंताच्या इच्छेने घडत असेल तर माझ्या हातनं घडणारं दुष्कर्म सुद्धा भगवंताच्याच इच्छेने घडत असणार, मग त्याला तुम्ही मला का जबाबदार धरता? तर तसं नाहीये. भगवंताच्या स्मरणामध्ये सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. आणि म्हणून महाराज म्हणतात तसं की ज्याची भगवंताच्या स्मरणामध्ये सत्सद्विवेक बुद्धी जागृत आहे त्याच्या हातून सत्कर्मच घडणार. पण भगवंताच्या विस्मरणामध्ये सत्सद्विवेक बुद्धीचा नाश होतो, आणि सत्सद्विवेक बुद्धीचा नाश झाला की हातनं दुष्कर्म घडतं, ज्याला आपण स्वतःच जबाबदार असतो. त्यामुळे प्रत्येक माणसाने आपलं सगळं लक्ष भगवंताच्या चरणी स्थिर ठेवावं. देहाने जे कर्तव्य आपल्या वाट्याला आलेलं आहे ते करावं आणि मनाने अनुसंधान ठेवावं, आणि राम करता या भावनेनेच जगावं की ठीक आहे, माझ्या हातनं जे काही घडतंय, जी काही प्रापंचिक कर्तव्य सुद्धा घडतायत, जे काही आध्यात्मिक मार्गावरचं घडतंय, जी काही उपासना घडतीये, साधना घडतीये, ती सुद्धा भगवंताच्या इच्छेने, सद्गुरूंच्या इच्छेने, भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने घडतीये. त्यामुळे आपल्या मनासारखं झालं की ती कृपा आहे असं समजावं, आपल्या मनाविरुद्ध झालं तर ती इच्छा आहे असं समजावं. की नाही ना माझ्या मनासारखं होतंय, ठीक आहे, ती रामाची इच्छा असेल, नाही तसं घडतंय, ठीक आहे, ती सद्गुरूंची इच्छा. अशा पद्धतीने आपण गेलो म्हणजे महाराज म्हणतात तसं की आपल्याला दोन तऱ्हेची कर्तव्य आहेत, एक मीपणाचं कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य. मीपणाचं कर्तव्य म्हणजे उपासना, आपल्या अंतःकरणाची शुद्धता साधणं, आणि माझेपणाच्या कर्तव्यामध्ये देहाच्या माध्यमातून जी कर्तव्य येतात. आणि म्हणून मी उपासना करीन किंवा मी साधन करीन, म्हणजे मीच कर्तव्य करीन, पण माझेपणाच्या कर्तव्यात मी कसाही वागीन तर चालणार नाही. अशा साधनी माणसाला लोक नावं ठेवतात की तुम्ही एवढं जप करता, एवढं देवाचं करता, देवदेव करता, आणि तुम्हाला लोकांशी चांगले चार शब्द बोलता येत नाहीत. तर अशी निर्भत्सना होते साधनी माणसाची, ती होऊन द्यायची नाही. त्याने आपल्या सद्गुरूंना कमीपणा येतो. त्यामुळे महाराजांनी, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलंय त्याच्याकडे आपलं सदैव ध्यान पाहिजे. ठीक आहे, आपलं 4 वेळा चुकेल, पण महाराजांच्या साक्षीने आपण हळूहळू आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची, आणि सर्व तऱ्हेची कर्तव्य आपण उत्तम पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे महाराजांनी काय उदाहरण दिलंय बघा, की एखादा गवई आहे, पुष्कळ गाणं गात असताना तो ताना घेत असतो, पण सगळं काही झालं की तो समेवर येतो. तसं आहे की आपण प्रपंचामध्ये पुष्कळ आपली सर्व काही कर्तव्य करावीत, पण आपला सगळा हे शेवटी कुठे येऊन थांबला पाहिजे? भगवंताच्या इथे येऊन थांबलं पाहिजे. कारण इथे तबला वाजवणारा कोण आहे? भगवंत आहे. त्याचा ठेका बरोबरच चालतो. त्याच्यामुळे आपल्याला ती लय पकडता आली पाहिजे की भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्याला सगळी कर्तव्य करायची. आणि म्हणून अस्वस्थतेच्या काळामध्ये आपण घाबरून जायचं नाही. आपल्याला एक प्रकारची काळजी लागते. आपलं सर्वसामान्य आयुष्य जगत असताना भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची एकतर आठवण, ज्या घटना अप्रिय आहेत अशा घटनांची आठवण, आणि भविष्य काळामध्ये जे काही घडणार आहे त्याच्याविषयीची काळजी. त्यामुळे महाराज काय म्हणतात की न सोडावा मनाचा धीर, मागे आहे उभा रघुवीर. आपल्या मागे कोण उभं आहे? आपल्या मागे रामराया उभा आहे. आपल्या मागे कोण उभं आहे? आपल्या मागे आपले सद्गुरू उभे आहेत. ह्या दृढ भावनेने राहायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही.
कितीही काळजी केली तरी ती काळजी काही आपली संपत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी करत बसण्यापेक्षा आपला सगळा भार भगवंतावर घालायचा. महाराज म्हणतात तसं, की तुम्ही काळजीचं गाठोडं माझ्यापाशी येऊन तुम्ही ठेवा. काळजी करू नका. काळजी घ्या म्हणतात महाराज, पण काळजी करू नका. भगवंताच्या साक्षीत्वानी वागा. जे काही हवे नको पण आहे, जे काही विषय वासना आहेत, ते त्याच्या साक्षीत्वानी भोगायच्या. पण हे सगळं करत असताना एक अलिप्तपणाचा भाव पाहिजे आणि मनाने आपण भगवंताचं व्हायचंय. अशा वेळेला महाराज सांगतात त्याप्रमाणे, की अशा पद्धतीने जो भगवंताचं नाम घेतो, त्याच्या मागे पुढे प्रत्यक्ष भगवंत असतो. त्याच्या मागे पुढे प्रत्यक्ष सद्गुरू असतात. आणि आज हाच आपल्या चिंतनाचा विषय, की एकीकडे विकारांचं आपल्याला नियमन करायचंय, एकीकडे दया, क्षमा, शांती आणि प्रेम ह्या गुणांचं संवर्धन करायचंय. हे सगळं कशाने साध्य होणार आहे? तर नामाच्या साधनेने साध्य होणार आहे. आणि नामसाधना करत असताना आपलं अंतःकरण शुद्ध बनत जातं आपोआप. त्याचं प्रकटीकरण शुद्ध म्हणजे शुद्ध आचरणामध्ये येतं, शुद्ध अंतःकरणापासून. आणि आपण भगवंताच्याकडे अधिकाधिक जात राहतो. आपल्या अंतःकरणामध्ये आस्तिक्य भाव प्रकट होत जातो. सद्गुरूंविषयीचं प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम, एक दयेचा भाव, क्षमाशीलता, शांती आणि भगवंतापासून येणारा आनंद आणि समाधान ह्याने आपलं अंतःकरण भरून जातं. आणि असं आपल्याला जगायचं आहे. आणि हाच आपल्या आजच्या चिंतनाचा भाग होता. महाराजांच्या कृपेनी आपण महाराज आपल्याला जशा पद्धतीने प्रेरणा देतील तशी आपण पुढे अनेक विषयांवर चिंतन घडत जातील. तर आज आपण इथेच थांबूया. वाणीला विराम देतो. जय श्रीराम.